अभिमान वाटतो मला माझ्या गावाचा, अभिमान वाटतो मला माझ्या गावाचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बाप्पा रे निराकार
उमटेल हृदयांतरी बाप्पा रे उमटेल हृदयांतरी बाप्पा रे उमटेल हृदयांतरी बाप्पा रे ब्रह्मांड व्यापून चराचर भरून पुरनाती अधिक गजानन आरंभी पूजन हृदयातून प्रणाम सोडून हे कर स्वागताला
सारा पळतात सारी अनुभव येईल जीवानी. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. माता देह पूजापती राहुलसी जन्मावली युगे 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 करू दे सेवा युगे युगे. भक्ती विना शांती वसे मोक्ष मिळू दे युगे 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 युगे. पुनवेच्या चांदाला सांगे शुक्राची कला. पुनवेच्या चांदाला सांगे शुक्राची कला. पुनवेच्या चांदाला सांगे शुक्राची कला. शिकवले प्रभाने शिंपले प्रभाने शिंपले प्रभाने झाले पहाटे पहाटेला. पुनवेच्या चांदाला सांगे शुक्राची कला. पुनवेच्या चांदाला सांगे शुक्राची कला. शिंपले प्रभाने शिंपले प्रभाने शिंपले प्रभाने झाले पहाटे पहाटेला. पुनवेच्या चांदाला सांगे शुक्राची कला. पुनवेच्या चांदाला सांगे शुक्राची कला. उठत गाई अंबरती वासरे पाना मागती. कोटक गाई अंबरती वासरे पाना मागती. करड्यात भाकर जीव जीवती झाला उदय धरावरती. आशानी सर्गाला आशानी सर्गाला आशानी सर्गाला सांगे शुक्राची कला. आशानी सर्गाला सांगे शुक्राची कला. पुनवेच्या चांदाला सांगे शुक्राची कला. पुनवेच्या चांदाला सांगे शुक्राची कला. शिंपले प्रभाने शिंपले प्रभाने शिंपले प्रभाने झाले पहाटे पहाटेला. शिंपले प्रभाने झाले पहाटे पहाटेला. निळ्या निळ्या आभाळात मोकळे घन हळूवार झोंबे थंडीत अंग चोरून. अशी की मयाही अशी की मयाही अशी की मया. निळ्या निळ्या आभाळात मोकळे घन हळूवार झोंबे थंडी अंग चोरून.
खंडी अंग चोरून अशी की मयाई अशी की मयाई अशी की मया दुधाळा दुधाची बोल स्पंदने झाडे वेली भिजली दव बिंदुने स्नेही कुणवी कुणवी ती बाजार निघाली गुया म्हणती स्नेही कुणवी कुणवी ती बाजार निघाली गुया म्हणती बोल स्पंदने झाडे वेली भिजली दव बिंदुने स्नेही कुणवी कुणवी बाजार निघाली गुया म्हणती स्नेही कुणवी कुणवी बाजार निघाली गुया म्हणती सळ 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 वृक्ष वनराई माखले हळदीने रवी किरणांचे तेज जसे पावन खणी सोने बाजार निघाली गुया म्हणते बाजार निघाली गुया म्हणती हा कोकिळचा मंद आवाज, हा पहाटेचा गारवा, तो नैंद इंद्रधनुष्य पाहताना त्या गोकुळच्या वेशीवरील श्रीकृष्णाच्या बांशीचा आवाज ऐकतात मन कसं बाहेरून जातं ना गं. अय्या हो ना का त्या श्रीकृष्णाच्या बांशीचा आवाज ऐकून मन कसं हरून जातं बघ. अगं वसाडे, मन हरून जातं इथपर्यंत ठीक आहे, पण या घनदाट जंगलात आपण नको हरवायला.
तुम्ही हरवला तर तुमचे नवरे इकडे शोधून येतील. माझा नवरा या आनंदाच्या भरात 4 बोट जास्त मारेल आणि नागिनला करत बसेल. बघ मी तू काय होते तुझं नागोबा. तर काय झालं तुमचं? अगं व्यापाराला जातो ना, शांत राहायचं, चांगला विचार करायचा आणि त्या डोंगरावर येणाऱ्या बांशीचा आनंद घ्यायचा. तुम्हाला बांसुरीचा आवाज येतोय? हो, आणि तुला गं? मला तर कुत्र्याचा आवाज येतोय. अगं तुला तर कुत्र्याचा आवाज येणार. कुत्री कोणा म्हणतेस का? तुला कुत्री तू काय तू? अगं काय झालं तुमचं? ही ते भांडत असतील सुरू मी काय म्हणते, आपण घाबरत जाण्यापेक्षा एकमेकांचे पकडत जाऊ. अगं मेले ना, अगं हातात धरून जाऊ साऱ्या जणी. आता ही जणी कोण? त्या जणीचं काय मला माहित नाही. बघ मी बाय आले. अगे उडवले आता ही जणी कोण? अगं तीच ना, ती वरच्या टाकल्या सदाशीची बायको अप्सरा. अगं अप्सरा कुठली? तुझा पसारा पसारा. तिचा किती पसार झाला बघा. का तुझा खाते मी? इकडे पाहू काय झालं. काय नाही मला जवळ घेतला लाज वाटते. काय गोडी सांग. मला कानाचे आले आणि म्हणतात कसे श्रावण महिना आहे, एकमेकांवर प्रेम केलं तर मुलं कशी श्रावण बालासारखे होतात. अगं वसाडे, मग भाद्रपद महिन्यात प्रेम केलं तर मुलं काय कुत्र्यासारखी होतात. अगं कुत्रीला कुत्रे दिसणार. तू कुत्री कोणा म्हणत तू काय तू. अगं श्रावण बाल कसे आपण आई वडिलांची आयुष्यभर सेवा केली तर आपले सुद्धा करतील. अगं हो, हे असे फेसबुक व्हॉट्सअपवर राहून यांना कशी सवय श्रावण बालाची काका. हो ना, आई वडिलांच्या नावाची संपत्ती आपले नावे करतील आणि आई वडिलांना त्या वृद्ध आश्रमात पाठवतील. किती छान बोलली. ते असे चांगले विचार घेऊन जावं पण मत्र वाजायचे. मग निघूया. चला तर. अगं बोली ना, आपण बाजारात निघाल खरं, पण तुम्हाला त्या रस्त्याचा काय का ग? तुला ग? तू? जा ग. आणि तू? अगं ती वरच्यावरची मावशी आहे ना, तिला बी आत्मा हो. खाद्य वैद्य नाही का ग? अगं मेरीची गेली. तर काय? अगं झोपलं. बोलव वरच्यावर तिला. बोलवते, हा? हो बोलव. मावशी, अगं ए मावशी. कुठे आहे मावशी ग? आणि काय झालं? बोलव. मावशी ग. आणि काय ना बोलीन अगं तू बाजारी येतेस ना. अगं तुम्ही बाजारी निघाले. हो आम्ही बाजारी निघालो. अगं येते लवकर ये भाऊ. अगं फाटले ते शिवते आणि नवऱ्याचं लावते आणि येते बघ बिगी बाजारी. मैत्री नाती प्रेम आपुलकी करा जतन हृदयात. शब्द बोलताना दुसऱ्याला ठेवा गोडवा मुखात. प्रेमाची भाषा शब्दातून का दाटवली जाणून गौरी. मावशी गई वरली मी नाही म्हणू नाही कशी. तुमची साथ आली झाली खुशी. मी नाही म्हणू नाही कशी. तुमची साथ आली झाली खुशी. नाही कशी तुमची साथ आली झाली खुशी. मी नाही म्हणू नाही कशी तुमची साथ आली झाली खुशी. ऐका रामायणाची कथा वाल्या चोर होता. वाट मारी लब्बडगिरी त्याचा क्रम होता. एकदा आले नारद मुनी शब्द दोन समजावूनी. वाल्याचा वाल्मिकी मुनी रामायण आधी लिहिल्या चारित्र्याच्या ओळी जाणून गौरी. मावशी गही वरली मी नाही म्हणू नाही कशी तुमची साथ आली झाली खुशी. मी नाही म्हणू नाही कशी तुमची साथ आली झाली खुशी. येते नवीन
आई बाबा भाऊ बहीण नाती करा हृदयीत सासर माहेर मिलन दोन्ही कुळांची बाग ही मुलगी सांभाळी जाणून गौरी मावशी गही भरली मी नाही म्हणून नाही कशी तुमची साथ आली झाली खुशी मी नाही म्हणून नाही कशी तुमची साथ आली झाली खुशी वाजवलास परत तर ते दोन डगे आहेत ना खोबऱ्यासाठी बघ जमले अगं पोरीनो काय झालं मावशी अगं मला कशा मारलीत अगं मावशी हे सगळं जाऊ दे तर यायला उशी का झाला ते सांग अगं त्याचं काय झालं मी सकाळी उठते आणि जाऊन बसते बघ कुठे? अगं तुम्हाला सांगते कच्चा 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 मावशी खूपच जास्त झालं ना कच्चा कच्चा जास्त होत हो अगं तुम्हाला सांगते कच्चा 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 अगं मावशी खूपच जास्त का कच्चा कच्चा माझ्या काळजाचं पाणी होते बघ अगं वसाळे तुझ्या कालच्याचं पाणी होतंय एक काम कर ते पाणी गरम कर आणि सूप बनवून पिऊन टाक आहे मावशी हो आणि मावशी नवऱ्याला लावते म्हणजे काय ग तर भैया तू नाही लावत आणि नव्हतं मावशी आणि तू ग अरे मावशी तुला काय ते लागली गेली काही आवडत नाही आणि काय ते मावशी अगं कपाळाचं कुंकू अरे कुंकू मावशी अगं हो अगं पोळीनो कुंकवाची शोभा तुमच्या या टिकलीला येणार नाही या कुंकवाची शोभा तुमच्या टिकलीला येणार नाही ती जर बुरकन उडून पण हे कुंकू पुसल्याशिवाय जाणार नाही हेच तर त्याला सौभाग्याचं लिहिलं आहे अगं पोरीनो तुम्ही बाजारात निघालात का पण घेतलात काय नेसलात काय ते सांगितलं नाही ते बरं मावशी ते सांगायला पाहिजे अगं सांगितलं ते मथुरेचा बाजार भरणार कसा बरं मावशी साऱ्या म्हणजे मी एकटी असायला चालेल अगं तसं कसं सारीने सांगा ना काय घेतलं काय नसलं ते तर ठीक आहे मावशी अगे भावाने असे ये तू पुढे आणि नेसलीस काय मावशी नेसली बघ पिंजरा अगं बाय बाय पिंजरा नेसलीस हो. अगं तुझा सांभाळ ते पिंजरा ते पिंजऱ्यातून पोपट कधी उडून जाईल समजणार नाही. मावशी काय ते धर हो आणि लोकांना चांगला संदेश दे भाऊ हो देते लोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही मावशी ऐकतेस आहे ना अगं हो हो लोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत भाषा गोड असेल तर नातं तुटत नाही वा 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 फारच छान हे भावने ते मावशी आई ते मावशी
माझ्या मठात ना 2 पदार्थ घेतले, वरती वाडा आणि खाली शिरा. काय बोलते? कशात वर आणि कशात शिरा? अगं वरती वाडा आणि खाली शिरा. आणि नेसलीस काय? मी बघ नेसली बघ तसा शालू. शालू 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 रे ग, शालू शालू रे ग. जगाच्या या रंगमंचावर असे वावरा की मावशी ऐकतील ना ग? हो ऐकते की. जगाच्या या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळे वाजत राहिल्या पाहिजे. मी आता येताना नाचत आली का नाही? मला जाताना पण नाचत जायचं आहे. आमच्या कपीला राहायचं. अच्छा कपीला राहायचं. हो. आणि नेसलीस काय? पण नेसते कांजीवर. अजय या कांजीवर बसलीस मग तुमचं सगळंच गरमा गरम. काय ग मावशी काय पण? अगं एक लोकांना समजेल ते पाहू. ऐकता मावशी, दोन्ही कोणाला काही घ्यावं ही अपेक्षा नसते. दोन्ही कोणाला काही घ्यावं ही अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावे हेच लाख बोलाचे असते. अगे बे आता तू यायची पुढे. बनारसी साडी. बनारसी? हो मावशी. नवरा बनारस नाही वाटतं. हो मावशी. तुला पाहिजे ना एक साडी? अगं मागव की मग. हा मागवे ना. मागवा लवकर मागव. हो हो. आणि लोकांना चांगला संदेश दे भाऊ. मावशी मी संदेश नाही देणार, मी नाव घेते. नाव घेताय? हो मावशी. वा वा घे. मावशी आहे का? गुलाबाचं फूल दिसायला ताजं, गुलाबाचं फूल दिसायला ताजं, भाविश्रावांचं नाव घेते सौभाग्य माझं. मावशी ऐकलीस ना? हो हो. अगे ए भावाली कुठे गेली का जा? तू असे घेतलं काय सांगितलं काय? कुठे गेली काय?
काय वाटलं असते अगं एक लोकांना चांगला असा संदेश दे भाऊ ठीक आहे मावशी ते त्या जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला मावशी ऐकतेस ना हो हो ऐकते. जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा 1000 जण देतील आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत सर्वांकडे मागा कदाचित एखादाच करू शकेल. ऐकलं का मंडळी? म्हशीचं घेतला तुम्ही गाईचं घेतलंय. अच्छा तू गाईचं घेतलंय आणि नेसलीस काय? मी नेसलं नऊवारी साडी. नऊवारी साडी हो. वा वा फारच छान दिसतेस का ती नऊवारी साडी मधून. असाच एक लोकांना चांगला संदेश दे पाहू. बरं ऐका मावशी, मातीत पडले साखर मुंगीच खाऊ शकते. मातीत पडले साखर मुंगीच खाऊ शकते. हत्तीत हे सामर्थ्य नसतं. हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये. अहंकारामुळे कधी आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेतात. आपण त्या मथुरे बाजारी चालल्यात करा, तर या मथुरेला घाट टाकताना एखादी शांत असं गाणं घ्या बघू. हो ठीक आहे मावशी, तो मला साथ देशील ना? हो नक्की दे. हो ठीक आहे मग चल मग. उधाण वाऱ्याची कला उन्हाळ माळ रानाला कुसुम जाई जुईचा सुगंध आसमंताला उधाण वाऱ्याची कला उन्हाळ रानाला कुसुम जाई जुईचा सुगंध आसमंताला गळ्यात मोत्याची माळा पायात पैंजणी काळा तुडा हिरवा हाती भरला असा
संगतीचे संगणित श्राव्य म्हणतात तेच मला. बेटा, आपल्याला कृष्णदेवाने मोठी कामगिरी संपवली आहे. 16,308 गोपिकांचा मेला ताटमाट करून त्या मथुरेच्या बाजारी चालल्या आहेत. त्यांच्या या गुणाचे मान पडून त्याच्याची आशिका घेऊन आपल्याला देवाने गोकुलामध्ये बोलवलं आहे. ही कामगिरी तुम्हाला करायची आहे. मला वाटलं मागणी ससा धावत आला. संगतीचा वाकड्या मारा आहे. बोलवून घे. आवाज मोठ्याने दे. अरे धुतोनी येतोय. रोपेंद्या झाड नारळाचं लय गुणकारी हाय र, लय गुणकारी हाय. झाडावर बसून खातोय खोबरं, तेवढं ते सोपं नाय रे, तेवढं ते सोपं नाय. झाडावर बसून खातोय खोबरं, तेवढं ते सोपं नाय रे, तेवढं ते सोपं नाय. रोपेंद्या झाड नारळाचं गुणकारी हाय र, लय गुणकारी हाय. झाडावर बसून खातोय खोबरं, तेवढं ते सोपं नाय रे, तेवढं ते सोपं नाय. झाड नारळाच्या नावली ना येते मागवान सावली, तिच्या एका एका पानाची झाडू काढते माऊली. तिची करवंटी करवंटी पंक्तीनं वाढते डाळ रे, पंक्तीनं वाढते डाळ. झाडावर बसून खातोय खोबरं, एवढंच सोपं नाय रे, एवढंच सोपं नाय. काय सांगू तुला? अरे काय सांगू तुला? आता देऊ कुठं? अरे मी या भाजवणीचा दिवस हा? अरे मी गाईला शान, मला गायला शान पाहिजे होता. शेतीला भाजवलं काय लागतं? शान लागतं का नाही? तिकडे भाडं घेऊन तिकडे जा. मी काय म्हणतो, पहिलं शान लागतं की नाही, पण माझी गाय वाड्यात शानच गेली नाही. एकच गाय आहे आता माझी. अरे पण मी काय म्हणतो तुला ऐका, मी काय म्हणतो, मी म्हटलं आज माझ्या गायचा सडा लावणार. हा पण बघतो हा लावतो तर आज हा गायच्या पाठीवर फिरणार. गाय पुढं मी पाठी, गाय पुढं मी पाठी, गाय पुढं हे दोघं पाठी, हो पुढं. अरे तुम्ही गाय आहे काय? अरे मी माझी सांगतोय, मी थोडी लावली होतो, तू जातो. अरे असं करता करता ना काय गेली ना गोंगडात. काय गेल्याबरोबर त्याच्याकडून 4-5 बैल पण गेलं. हा बैल मी सांगतोय ना, ह्याची नंतर स्टोरी आधी सांगतो. करता काय गेलोय गायच्या पाठून 4-5. मी म्हटलं आज मला शान चांगलं भेटणार, शान भेटणार. इकडे तिकडे बघितला, कांबोच्या विरुद्धचा वाडा होता. हारा घेतला असा. हे शान लाईनीत असा पकडतोय, असा टाकतोय, असा पकडतोय, असा टाकतोय, असा पकडतोय, असा टाकतोय. हल्लास ना? कशाला करतोस? अरे नशीब कुठं पडला आणि असा करता करता हे पडला. म्हटलं पडला कसा माझा? आणि म्हटलं असा
हारा असा पकडला, हारा ऐकलं बघितलंय, असा हात टाकला, असा हात टाकला, पचकन हात आतमध्ये गेला. मी डोळे असं उघडून बघितलं तर पिवला पिवला हात नुसता वाघ हा पिवला पिवला हात बघून मी म्हटलं कावी झाली की दुसरा काय झाला. म्हटलं धुवून बघितलं, असा धुवून बघितलं, बघला पिवला पिवला झाले तर नंतर समजलो का हा वेगळा प्रकार आहे. आता मला सांग, आता कशाला आवाज दिला हे पहिला सांग. काय म्हशी? मग मी काय वाट पाठी राहतो त्याचं काय होतं? पण मला म्हशी पाठवून आला, मला भेटणार काय? पण दूध भेटणार, दूध भेटणार आहे. हा मग बस, मग तुला 10 लिटर, मला 10 लिटर, आणि ह्या बारक्याला काय नाही, त्याला 1 वाटी निरा देऊया. पाजल काय म्हणजे हा चला. अरे हे, अरे पण मी काय म्हणतो, दोघीने आहेत कुठं? कुठे? मला नाही का बारक्याला, ये बारक्या, तुला काय पाहिजे? अरे हिरा हिरा निरा पाहिजे कशाला रे? ए पण एक मी काय म्हणतो, तुला नाही मला बोलत की नाव घ्यायचं, तुला नाव काय घ्यायचंय? माझं नाव पण तू घे ना. घे घे भाऊ. अरे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ ना. अगं मावशी, 12 मार्गाचे 1 मार्गावर आम्ही उभे आहेत. अशी नंदे निघून जा तुझ्या भाताला. 1 मिनिट थांब, मी अक्षर तुला पाहिजे, तुला पाहिजे का? हिरावाला माणसा आहे. अरे त्याचा विलास कांबळे बघतोय तिकडून, चांगल्या खाली पडेल हिरा पिऊन. विलास कांबळे तुझं प्रसिद्ध केलाय हिरा, उद्यापासून आम्हाला पण. अगं राधे, अगं इकडे पाहू. अगं हे बघ, टकली आले मार्केटमध्ये नवीन. म्हणते ए मावशी, मला एवढे केस आहेत. आपला म्हणत आहे मला ओळखलंच नाही, ते मुळीच नाही. मलाच म्हणतात 3 तास पाताळमध्ये रामचंद्र आणि श्रीकृष्ण भगवान यांच्या संगतीचे संगडी सुधारणे म्हणतात तेच मला. आणि इथे येण्याचं कारण? गोकुलातलं दूध मथुरेला न जाता ते गोकुलामध्येच विकलं गेलं पाहिजे असं आमच्या देवांचा हुकूम आहे. तर मावशी, आणि काय कर? आम्हाला थोडा वेळ चालून जमलं आम्ही, त्यामुळे थोड्या वेळ आम्ही बसतो. हो चालेल, चालेल मग बसा तर. बसा म्हणते. यांचा समाचार घेऊन या. बस मी येतो. तेवढं हो तेवढं. मी काय म्हणतो, तुझं काय आहे? ह्या साऱ्या बसल्या, तुला कशा नहाल लागली बसायला? अरे मी बसतच नाही मुलीत. काय 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 झालं तुला? ही बसत नाही, तिला बसवायचं आहे. नाही बसणार, नाही बसणार, अरे नाही बसणार, नाही बसणार. बसली बसली बसली. चल चल
फार त्रासून गेले होते. त्याच वेळी मनुष्य मात्राची व्यथा या पृथ्वीनं जाणली. तीही गायीचे रूप धारण करून भगवान विष्णूंना शरण गेली. त्याच वेळी आकाशवाणी झाली. माया, विष्णू, जगदीश हे तिघही दुष्टांचा वध करण्यासाठी अवतार घेण्यास तयार झाले. त्याचवेळी मथुरेत उग्रसेन नावाच्या राजाला देवकी नावाची एक सुंदर कन्या झाली. त्या देवकीच्या पोटी एक दिव्य शरीर निर्माण झाले. 3 तार, सप्त पाताळ, पाताळात गमन करणारा आणि देवकीच्या पोटी जन्मत आहे तोच मी श्रीकृष्ण भगवान. हो, सुधामाला सांगितलेली कामगिरी पूर्ण झाली दिसत नाही. गवळी उठत थाटामाटात मथुरेचा घाट चढत आहे. आपणच त्यांचा समाचार घेतला पाहिजे. कोण? राधे, हा रस्ता प्रतिबंध आहे. आणि तू होता तरी कोण? राधे, मला ओळखलं नाही. ते मुलीच नाही. राधे, मी श्रीकृष्ण भगवान, विष्णूचा 8वा अवतार. तू आणि श्रीकृष्ण भगवान तुझं गोकुळ जातो. तो गोकुळमध्ये धरी काय मिळत नाही पण इथे आम्हाला अडवायला. राधे, तुझं सारं म्हणणं खरं आहे. पण गोकुळातले दूध हे मथुरेत न जाता ते गोकुळातच बिगडे गेले पाहिजे. हे पहा, भगवान विष्णूने तू 7 अवतार घेतले होते. त्या 7वी अवताराची आम्हाला सविस्तर ओळख करून द्यावी. बरं, ऐक तर. अग्नि जल वायू नभ धरणी रसात चराचर व्यापून उरला आवन माई. राम कृष्ण बोला हरी राम कृष्ण बोला. जन्म मरणाचा फेरा चुकवेन बोला. राम कृष्ण बोला हरी राम कृष्ण बोला. जन्म मरणाचा फेरा चुकवेन बोला. राम कृष्ण बोला हरी राम कृष्ण बोला. जन्म मरणाचा फेरा चुकवेन बोला. अवतार पहिला मज्जा धरिला वेळा. दानव संकासुर सागरात वाहिला. दुसरा कुर्मा मोहनी कुमार पाहिला. समुद्र मंथनातून 14 रत्न भेटिला. तिसरा अवतार वराह तारे पृथ्वी उचली. चराचर